भाजपकडे गुजरातची वॉशिंग पावडर असून त्यामध्ये विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेता आम्ही धुवून स्वच्छ करतो असा धक्कादायक दावा भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलाय। तर रमेश पाटलांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या सगळ्या चौकशी गुंडाळून ठेवल्या जातात असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। त्याला रमेश पाटलांच्या विधानामुळे एक प्रकारे दुजोरा मिळालाय। वॉशिंग पावडर वरून टोलेबाजी। आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते। रमेश पाटलांचा धक्कादायक दावा। आमच्याकडे जो माणूस आहे तो माणूस स्वच्छ होणार आहे। अजितदादांचा भाजपला टोला। सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय ते। विधान परिषदेतील भाजप आमदार रमेश पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झालाय। आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो असा धक्कादायक दावा रमेश पाटलांनी सभागृहात केला। भूषण देसाई हे बीजेपी मध्ये आलेले आहेत। तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही। कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDCच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले। त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत। इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून ते इथे आलेले आहेत। खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते। त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे। भाजपचे आमदार रमेश पाटलांच्या या दाव्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। भाजपकडून केवळ विरोधकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातोय। तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबली जातात असाही विरोधकांचा आरोप आहे। मात्र सत्ताधाऱ्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे। एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय ते। या प्रकारच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या गोष्टी अक्षरशः हे खरं तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत। अशा प्रकारे कुणाला पांघरून घालून त्या ठिकाणी चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये कधी घडत नव्हतं, दुर्दैवाने ते आपल्या राज्यामध्ये घडतंय। नुकतंच ठाकरे पक्षातले नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाईंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यावरून चर्चेदरम्यान रमेश पाटलांनी भाजपच्या वॉशिंग पावडरचा उल्लेख केला आणि राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।